राज्यात एसटीची 15% भाडेवाढ लागू, मात्र निर्णयाबाबत मंत्र्यांमध्येच संभ्रम। परिवहन मंत्री सरनाईकांच्या निर्णयाची अर्थमंत्री अजित पवार आणि मंत्री बावनकुळेंना माहितीच नाही। मुंबईतील मेट्रो सिनेमात आझाद मैदान जन आक्रोश मोर्चा। बीडमधील संतोष देशमुख हत्या आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन। आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी। वाल्मिक कराडच्या संपत्तीवर टाच येण्याची शक्यता। एसआयटीचा संपत्ती जप्त करण्याचा कोर्टात अर्ज। याआधी सीआयडीनेही केला होता अर्ज। बीडमधील 2023 सालच्या महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास परळी पोलिसांकडून काढला। आंबेजोगाईचे पोलीस उपअधीक्षक अनिल सोरमलेंकडे प्रकरण वर्ग। आमदार सुरेश धसांच्या मागणीनंतर तपासाला वेग। मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा। अमेरिकन उच्च न्यायालयाची मिळाली परवानगी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्याहून परतले। महायुतीतील पालकमंत्री पदाचा वाद आता तरी सुटणार का, याकडे लक्ष। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राज्यभर आभार दौरा। कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनानं सुरुवात, तर जालन्यात शेतकरी आणि उद्योजकांशी साधणार संवाद। यवतमाळच्या उंबरखेडमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात। स्टेअरिंग रॉड तुटल्यानं बस झाडाला आदळली। 15 ते 20 विद्यार्थी जखमी। उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू। प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्य पथावर 6 स्तरीय कडेकोट सुरक्षा। कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांची कसून चौकशी। सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही करडी नजर। 2 दिवस इंडिया गेट पर्यटकांसाठी बंद। अभिनेता श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ यांच्यावर गुन्हा दाखल। मल्टीलेव्हल मार्केटिंग फसवणूक प्रकरणात हरियाणातील सोनीपतच्या उर्थल पोलिसात तक्रार। चौकशीचीही शक्यता।